नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नेमकं कसं जगायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं हा प्रश्न कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला पडतोच पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर देणारा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया, नेमकं जगावं कसं हा प्रश्न जेव्हा मनात येतो ना, तर त्या प्रश्नाला एक उत्तर आहे, ते म्हणजे शाळेतल्या शिक्षकासारखं जगावं. म्हणजे नेमकं कसं, तर तासन तास उभं राहून शिकवायची लाज नाही आणि अनेक क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांना मी घडवलं आहे याचा माज नाही. अख्खा वर्ग मुलांनी भरलेला असतो, पण त्यातलं एकही मुलं आपलं नाही. आपण फक्त त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त करणारे आहोत, ज्ञान देणारे आहोत याची जाणीव सतत ठेवायची. आता तात्विक वाद होणार, पण तो विसरून काही घडलंच नाही असं मानून बोलत राहायचं. पुढे चला, खूप शिका असं मनापासून दुसऱ्याला सांगणारा आणि आपल्याकडे जे जे ज्ञान आहे ते अगदी भरभरून आपल्या विद्यार्थ्यांना देणारा जगातला एकमेव माणूस म्हणजे शिक्षक. खचाखच भरलेल्या वर्गामध्ये प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच, पण कुणावर विशेष लोभ नसतो, कुणावर राग नसतो, कुणाचा द्वेषही नसतो आणि कुणाचा तिरस्कारही नसतो. संबंध फक्त ज्ञान देण्यापुरता. कुणी मध्येच शाळा सोडून जात असेल तर त्याला समजावून सांगायचं आणि गेलाच तर त्याचं दुःख सोसायचं. कुणी मध्येच शाळेत आला तर त्याचं कौतुक करायचं. दोघांसाठी नेहमीच वर्गाचं दार उघडायचं. येईल तो येऊ दे, जाईल तो जाऊ दे. साधे नियम पाळायचे. आयुष्य जास्त किचकट नाही करायचं. सगळ्यांनी चांगलं कौशल्य मिळवावं असं सगळ्यांना बजावत एक दिवस हा निवृत्तीचा निरोप घेतो. शाश्वत एकच आहे, ते म्हणजे अध्यापन. आपण असू तरी आपण नसू तरी अध्यापन कोणाचं न कोणाचं तरी कोणी न कोणी करत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, निरंतर आहे, चिरंतन आहे. आपल्या असण्या वाचून आणि नसण्या वाचून कोणाला काहीही फरक पडणार नाही हे माहिती असूनही अध्यापन मात्र सुरूच राहणार आहे, निरंतर आणि निरंतर. श्रोते हो, आयुष्यात सुद्धा ह्याच पद्धतीनं आपल्याला प्रत्येकाशी वागता आलं ना, तर खरंच आपल्या सगळ्यांचंच आयुष्य सुकर आणि आनंदी होईल. बरोबर ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.